शरद पवार आणि सुनेत्रा पवार हे एकाच मंचावर दिसतात। बारामतीतील ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीत एका कार्यक्रमात ते एकत्र आलेले आहेत। तर बारामतीत एका कार्यक्रमात आता शरद पवार आणि सुनेत्रा पवार या एकाच मंचावर आपण पाहतोय। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विकास, शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर दिसतात। बारामतीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे, काय संदर्भात या संदर्भातील अपडेट? नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब हे एकत्र आल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही। मात्र आज बारामतीमधील जे शैक्षणिक संकुलन विद्याची माहेरघरी समजलं जाणाऱ्या बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या खरं तर 53व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे माजी केंद्राचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असतील किंवा राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार हे एका मंचावर आल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। यावेळी शरद पवार यांच्यासोबत खरं तर शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार हे देखील आहेत आणि या संस्थेचे खजिनदार म्हणून काम पाहणारे युगेंद्र पवार देखील या एका मंचावर त्या ठिकाणी आल्याचे चित्र पाहायला मिळते। खरं तर अनेक दिवसानंतर सुनेत्रा पवार असतील किंवा शरद पवार असतील हे एका मंचावर आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। यानंतर आज सायंकाळी 4 वाजता खरं तर या संस्थेची एक सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। खरं तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। नक्की काय कार्यक्रम आहे हा विकास, ज्या कार्यक्रमाला हे पवार कुटुंब एकत्र दिसतंय? नक्कीच खरं तर हा कुठला खाजगी कार्यक्रम नाहीये। खरं तर हा कार्यक्रम बारामतीमध्ये जे विद्या प्रतिष्ठान संकुल आहे या संकुलाचा एक 53वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून खरं तर हे पवार कुटुंब एकत्रित एका व्यासपीठावर आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते। कारण ही जी काही विद्या प्रतिष्ठानचं संकुल आहे शरद पवारांनी एक लावलेलं रोपटात आहे, प्रचंड मोठं झालेलं आहे आणि या रोपट्यात खरं तर या संस्थेवर अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील हे ट्रस्टी आहेत। यामुळं त्या कार्यक्रमाला वर्धापन दिनाला खरं तर हे पवार कुटुंब एकत्र आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि सायंकाळी 4 वाजता या विद्या प्रतिष्ठान संकुलांची खरं तर सर्वसाधारण बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला 4 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। निश्चितच विकास, खरं तर अशा अनेक कार्यक्रमांसाठी पवार कुटुंबीय एकत्रित येत असतं। फारदा आपण पाहतो की अजित पवार आणि शरद पवार नेहमी एकत्र येत असतात अशा कार्यक्रमाच्या वेळी, परंतु आज सुनेत्रा पवार असतील, युगेंद्र पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच खरं तर पवार कुटुंब हे खरं तर राजकारण म्हटलं की पवार कुटुंब हे अग्रगण्याने त्यांचं नाव समोर येतं। मात्र पवार कुटुंबांचे जरी राजकीय मतभेद असले तरी या ठिकाणी सार्वजनिक जे शासकीय कार्यक्रम असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, या कार्यक्रमामध्ये खरं तर पवार कुटुंब हे सातत्याने एकत्र येत असतं। राजकारणाची जरी त्या ठिकाणी विचारधारा वेगळी असली तरी आम्ही शासकीय कार्यक्रम असेल किंवा सार्वजनिक जे कार्यक्रम असेल यासाठी आम्ही एकत्र येत राहू। आमचे विचार जरी वेगळे असले मात्र शासकीय कार्यक्रमाला आम्ही एकत्रित हजेरी लावू। खरं तर युगेंद्र पवारांचं म्हणाल तर युगेंद्र पवार या विद्या प्रतिष्ठान संकुलाचे खरं तर खजिनदार म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत। यामुळे युगेंद्र पवार देखील या मंचावर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। जी निश्चितच खरं तर विकास, हा कार्यक्रम आता बहुतेक झालेला आहे। त्यानंतर आपण जसं बोललात की एक बैठक देखील आहे, या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार देखील एकत्र येणार आहेत। नक्कीच खरं तर ही बैठक आता पार पडणार नसून ही बैठक सायंकाळी 4 वाजता त्या ठिकाणी पार पडणार आहे। हे विद्या प्रतिष्ठान संकुल आहे, या संकुलाचं एक गदिमा सभागृह आहे। या गदिमा सभागृहामध्ये सायंकाळी 4 वाजता ही बैठक पार पडणार आहे। खरं तर या बैठकीचं कारण आहे खरं तर हे विद्या प्रतिष्ठान संकुल आहे, या संकुलाची सर्वसाधारण ही बैठक असणार आहे। या संस्थेचे जे काही चांगले वाईट जे काही निर्णय असतील हे निर्णय एकत्रित बसून हे पवार कुटुंब घेत असतं आणि ही बैठक 4 वाजता गदिमामध्ये पार पडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला हजेरी लावणार आहेत। जी निश्चित विकास, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय तर पुण्यात देखील सुप्रिया सुळे एका कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जातं, लोकार्पण केलं जातंय। तर दुसरीकडे बारामतीत पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार हे एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे पुण्यात विविध विकास कामांचं सुप्रिया सुळेंच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात येत आहे, भूमिपूजन करण्यात येत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।